राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत। दररोज 7 ते 8 शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत। शेतकऱ्यांच्या वेदना आंधळ्या व बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून माळसोन्ना येथून पदयात्रेस सुरुवात झाली असून उद्या महाराष्ट्र दिनी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धडक मारणार आहे। परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे 15 दिवसापूर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव व त्यांच्या 7 महिन्याच्या गर्भवती पत्नीने एकाच दिवशी आत्महत्या केली। जावई आत्महत्या केल्याने विधवा मुलीचे कसे पालन पोषण कसे करायचे या विवंचनेत याच गावातील भगवान टाकळे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। यासारख्या दररोज वेगवेगळ्या आत्महत्या महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत। मात्र राज्यातील संवेदनशील राज्यकर्ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागले आहेत। यामुळे महाराष्ट्र ही शेतकरी आत्महत्येची स्मशानभूमी झालेली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे। देशातील 6.50 लाख हेक्टर तर राज्यातील 3.50 लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेले आहेत। हे विदारक चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे। उद्योगपतीच्या फायद्यासाठी राबवण्यात येणारे आयात निर्यात धोरण, नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, पीक विमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारख्या संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे। राज्यकर्त्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास देशात 150 कोटीहून अधिक जनतेला 2 वेळ पुरेल एवढं धान्य निर्मिती थांबल्यास भूकबळीचे संकट देशावर यायला वेळ लागणार नाही। आज दुपारी माळसोन्ना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आक्रोश पदयात्रेस सुरुवात करून सावळा येथे मुक्काम करण्यात आला। उद्या सकाळी ठीक 7 वाजता सावळा येथून पदयात्रेस सुरुवात होऊन परभणी कृषी विद्यापीठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे। या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार, शिरोळा पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉक्टर बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी झाले होते।